नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारे दिल्लीच्या कॉक्रोच आंदोलनानंतर तिथे झालेल्या लाठीमाराचं निमित्त करून लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ज्यांना मार बसलाय किंवा असं काय झालंय असं सांगत त्या आंदोलनातल्या कॉक्रोच विद्यार्थ्यांना गोळा केलं. मी त्यांना कॉक्रोच विद्यार्थी म्हणतो कारण माझ्या मते ते विद्यार्थी नाहीत, अजिबात विद्यार्थी. विद्यार्थी हा विद्यार्जन करणारा असतो, आंदोलन करणारा नसतो. त्यामुळे मी या लोकांना कॉक्रोच विद्यार्थी म्हणतो आणि म्हणून अशा तुरळक लोकांना घेऊन परत एकदा माध्यमातून आपला पक्ष आणि आपलं पक्ष कार्य पुढे रेटण्याचा केविलवाणा प्रयत्न राहुल गांधींनी केला. 150 वर्षाच्या आसपास जवळजवळ ज्या पक्षाचा इतिहास आहे, ज्या पक्षाने या देशाची स्वातंत्र्याची लढाई लढवली, एकापेक्षा एक जगामध्ये नवे राजकीय प्रयोग त्या काळात काँग्रेस पक्षाने केले. गांधीजींनी सत्याग्रही, उपोषण या गोष्टी आणि अहिंसात्मक आंदोलन हे स्वरूप चळवळीला आणलं. इतके एकापेक्षा एक महान प्रयोग केलेला आणि शेवटी देश स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ अर्धशतकापर्यंत देशावर राज्य करणारा जो काँग्रेस नावाचा पक्ष होता, त्याला राहुल गांधींनी आज कसं पायपुसणं करून टाकलंय. त्या केविलवाण्या काँग्रेस पक्षाकडे बघितलं की दया येते की हाच तो पक्ष आहे का की कधी काळी गांधीजी, नेहरू, इंदिराजी एकापेक्षा एक मोठे दिग्गज या पक्षाचे अध्यक्ष होते, वल्लभभाई पटेल किंवा असे नेते होते. लोकमान्य टिळकांसारख्या लोकांनी सुद्धा महान लोकांनी या पक्षामध्ये आपलं सार्वजनिक जीवन सुरू केलं होतं. अशा पक्षाचं राहुल गांधींनी अक्षरशः पाय पुसणं करून टाकलेलं बघितलं की आज काँग्रेस पक्षाला आपलं राजकारण किंवा अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पुढे रेटण्यासाठी झुरळावर स्वार व्हावं लागतं. ही जी केविलवाणी अवस्था आहे ती बघितल्यानंतर मला आज सकाळी बोलतोय त्या दिवशी सकाळी झोपमोड झाल्यानंतर पडल्या पडल्या बिछाण्यावर एक अजब गोष्ट आठवली. ती अजब गोष्ट म्हणजे एक इंग्रजी सिनेमा आहे, हनी आय श्रंक द किड्स. हनी आय श्रंक द किड्स गुगलवर सर्च केला तर तुम्हाला या सिनेमाची माहिती, कदाचित तो अख्खा सिनेमा इंटरनेटवर मिळू शकेल. मला वाटतं 1990च्या आसपास कधीतरी हा इंग्रजी सिनेमा आला होता, फार मजेशीर होता. अमेरिकेतल्या एका हौशी संशोधकाचा दावा असतो की ऊर्जा जी आहे अशी एका ठिकाणी केंद्रित केली आणि कुठल्याही वस्तूवर टाकली तर ती वस्तू जी आहे ही संपूर्ण आकुंचन पाहून छोटी सूक्ष्म होऊ शकते आणि एखाद्या सूक्ष्म गोष्टीवर तीच ऊर्जा एकाग्र करून टाकली तर ते ब्लोअप होऊ शकतं, प्रचंड अकराळ विक्राळ होऊ शकतं. असा त्याचा एक आवडता सिद्धांत होता आणि तो सिद्धांत सिद्ध करण्यासाठी तो आपल्या घरातच एक छोटी प्रयोगशाळा करून बसलेला असतो. त्याला 3 मुलं असतात, त्याच्या शेजाऱ्याची 1-2 मुलं असतात, पत्नी असते आणि त्याचे प्रयोग आपल्या परीने चालू असतात. अशा वेळेला एक दिवस अचानक त्याला कुठेतरी घराबाहेर जायचं असतं आणि तो घराबाहेर जातो तेव्हा त्याच्या घरातल्या प्रयोगशाळेचा दरवाजा उघडा असल्यामुळे तिथे घरात मस्ती करणारी त्याची आणि शेजारची 2-4 मुलं ही त्या यंत्राशी खेळतात आणि त्यापैकी एका मुलाचा कुठेतरी चुकून धक्का लागतो आणि ते यंत्र जे चालू होतं त्यातून ती प्रचंड ऊर्जा केंद्रीभूत होऊन समोरच्या भागावर पडते. तिथे ही घरातली सगळी मुलं असतात, शेजारची 2 मुलं, त्याच्या घरातली 3 मुलं, अशी जी काही मुलं असतात, ही बघता बघता त्या सगळ्या प्रयोग सक्सेसफुल होतो आणि ती मुलं इतकी सूक्ष्म होतात
की त्यांची उंची अर्ध्या सेंटीमीटर पेक्षा पाव सेंटीमीटर पेक्षाही कमी होऊन जाते. आणि ज्या वेळेला हा संशोधक कुठून बाहेरून येतो, बघतो तर घरात मुलं नाहीत. मुलं गेली कुठे? तो त्याची बायको, शेजारी पाजारी मुलं शोधायला लागतात, मुलं मिळत नाहीत. पण मुलं तिथेच असतात, त्याच खोलीत असतात. पण दार उघडल्यानंतर ती मुलं बाहेर पडतात हळूहळू. पण ती मुलं इतकी सूक्ष्म झालेली असतात की आपल्या घरात आपण बघतो की मुंग्या असतील, छोट्या छोट्या मुंग्या, काळ्या मुंग्या असतात, त्या इकडून तिकडे जाताना चटकन नजरेत भरत नाही, एखादा सूक्ष्म बिंदू हा सरकताना दिसतो. पण साध्या डोळ्यांना त्या मुंग्या, त्यांचे सगळे अवयव आपल्याला दिसत नाही. अशी ती मुलं, हे ते काय 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 उद्योग करतात. तो असा खेळ म्हणजे तो सिनेमा आहे. म्हणजे मुलं ही आकुंचित झाली असं त्या. हनी आय श्रंक द किड्स म्हणजे तो आपल्या बायकोला सांगतो की माझ्या प्रयोगामुळे ही मुलं इतकी सूक्ष्म झालेली आहे आणि कदाचित आपल्याच पायाखाली येतील आणि चिरडून मरतील, तेव्हा घरात कोणी फिरू नका. आणि तो एकापेक्षा एक जाडजाड भिंग घेऊन घरभर ती मुलं शोधायला लागतो. त्यापैकी एक मूल तो दुधामध्ये टाकून काहीतरी कुरमुरे वगैरे असलं काहीतरी असतं ते खात असतो. तर त्याच्यामध्ये एक मूल त्या बाउलमध्ये, अगदी सूक्ष्म मूल आहे, आणि ते आपला जीव वाचून टाहो फोडून बापाला सांगतं. पण त्याचा आवाज पण बापाच्या कानापर्यंत जात नाही. थोड्या वेळानंतर हा सगळा कचरा काढून जेव्हा कचऱ्याच्या टोपलीत टाकला जातो बाहेर, घराच्या बाहेर, तेव्हा ती पोरं कचऱ्याच्या टोपलीतून बाहेर पडतात आणि घरापुढच्या अंगणात गवतामध्ये बागडत असतात. आणि साधं गवत घराबाहेरचं 1-1.5 इंच उंचीचं गवत असतं, ते जंगलासारखं उंच दिसायला लागतं त्या मुलांसमोर. आणि त्या जंगलातून वाट काढत ती मुलं आपला जीव वाचवा टाहो फोडत असतात, गंमत जम्मत करत असतात. तो सिनेमा 90चा मी बघितलेला आठवतो मला. आता त्याचं संपूर्ण कथानक आठवत नाही. पण गंमत अशी होते की जेव्हा ह्याला कळतं तेव्हा त्याला कळत नाही. मग तो काय करतो, स्वतःला टांगून घेतो आणि मोठमोठी भिंग डोळ्यासमोर लावून त्या मुलांना त्या गवतामध्ये, घरामध्ये, घराच्या काय त्या गालीच्या मध्ये शोधायचा प्रयत्न करत असतो. पण त्यातली लक्षात राहिलेली एक गोष्ट आहे की ज्यामुळे या कॉक्रोच आंदोलनाच्या निमित्ताने मला तो सिनेमा आणि त्याची कथा आठवली. ती जी 5 पोरं अगदी लहान होऊन जातात, ती कॅमेऱ्यामध्ये आपल्याला मोठी करून दाखवतात. पण प्रत्यक्षात ती मुलं इतकी सूक्ष्म असतात की आई बापांना, शेजाऱ्यांना दिसत नाही. पण त्यापैकी एक छोटा मुलगा जो असतो, तो एका मुंगीवर स्वार होतो. एवढीशी मुंगी किती छोटी असते, एकदम बारीक असते. पण त्या मुंगीवर घोड्यासारखा बसून तो छोटा मुलगा त्या घुडसवारी करत असतो. असा एक प्रसंग त्याच्यामध्ये आहे की त्यांच्यावर एखादी माशी हल्ला करते, उंदीर हल्ला करतो वगैरे वगैरे, असे काय काय वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्यामध्ये तो छोटा मुलगा जो घोड्यासारखा एका मुंगीवर बसलाय, मुंगी केवढी, पण त्याच्यावर तो मुलगा स्वार होऊ शकतो, इतका तो मुलगा सूक्ष्म झालेला असतो. हे बघितल्यानंतर तो जो छोटा मुलगा आहे, जो मुंगीवर स्वार होऊन ती मुंगी घोड्यासारखी पळवायचा प्रयत्न करतो, ते बघितल्यानंतर मला आपल्या देशातल्या सगळ्या मोदी विरोधी राजकीय पक्षांची दया आली. ते मूल जसं मुंगीवर स्वार होऊन घोडेस्वारी करायला बघतं, त्यापेक्षा आजचे विरोधी पक्ष इतके सूक्ष्म आणि नगण्य झालेले आहेत की झुरळावर स्वार होऊन संसद पादाक्रांत करायच्या कल्पना त्यांना सुचायला लागले. इतकी केविलवाणी विरोधी पक्षाची अवस्था मी यापूर्वी कधीही बघितली नव्हती. एक कोणीतरी सोशल मीडियामध्ये कॉक्रोच जनता पार्टी नावाचा शब्द टाकतो आणि त्याला खरे खोटे काय ते करोडो फॉलोअर्स मिळतात आणि बघता बघता त्याचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करायला ज्या प्रकारे त्या झुरळांवर स्वार व्हायला सगळेच्या सगळे विरोधी पक्ष निघालेत, सगळेच्या सगळे भाजप विरोधी पक्ष निघाले. ते बघितल्यानंतर मला तो सिनेमा आठवला. आणि
आय श्रंक द किड्स. मला वाटलं मोदी यू श्रंक द अपोजिशन. मोदींनी या देशातल्या विरोधी पक्षांना, भाजप विरोधी पक्षांना इतके सूक्ष्म आणि नगण्य करून टाकले की त्यांना आपण झुरळावर स्वार होऊन मोठमोठं युद्ध जिंकू शकतो असं वाटायला लागले. या क्षुद्र आणि क्षुल्लक बुद्धीची दया किती करावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. कल्पना करा, तुम्ही झुरळावर स्वार व्हायला निघालाय. राहुल गांधींनी एक केलं, ते जंतर मंतरला गेले नाही, मी त्यांची पाठ थोपटेन. पण जंतर मंतरवर जे आंदोलन चालू होतं त्यामुळे आपल्या हातून जो मुद्दा निसटला, त्यामुळे राहुल गांधी किती वैफल्यग्रस्त झाले होते याची साक्ष लवकरच मिळाली. राहुल गांधी आपल्या सहकारी लोकसभा सदस्यांना, खासदारांना घेऊन पक्षाध्यक्ष खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त जाऊया म्हणून चालत चालत निघाले आणि पंतप्रधानांचं निवासस्थान जवळ आल्यानंतर तिथेच त्यांनी बैठक मारली आणि आम्हाला ताबडतोबीने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे म्हणून त्यांनी तिथे धरणं सुरू केलं. राहुल गांधींनी, याला मी केविलवाणी अवस्था म्हणतो. केविलवाणी अवस्था म्हणतो की एक भुरट्या पोरांची चळवळ सुरू झाली, त्यांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला ज्या प्रकारे मोदी सरकारने हाताळलं त्यांनी राहुल गांधींना बेजार करून टाकलं, रडकुंडीला आणलं. की नीटच्या पेपर फुटीचा विषय हा काँग्रेसने पहिला घेतला, आम्ही घेतला होता आणि बघता बघता ही एक भुरटी कोण कॉक्रोच जनता पार्टी आली आणि ती आमचा पक्ष, आमचा विषय आणि आमचा मुद्दा चोरून घेऊन गेली. त्यांच्या आंदोलनाला सरकार जात देत. वांगचुकच्या भेटीला इस्पितळामध्ये मोदी सरकारचे 2-2 मंत्री जातात, पण राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने या पेपर फुटीसाठी जो काय तमाशा काही दिवस गुंज म्हणून सुरू केला होता त्याला कुठलाही प्रतिसाद सरकारकडून मिळाला नाही. नंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांना, दीपकेच्या 2 सहकाऱ्यांना जे.पी. नड्डा या मंत्र्याच्या घरी बोलवून त्यांच्याशी एक संवाद साधला गेला. त्यामुळे राहुल गांधी अधिकच फ्रस्ट्रेट झाले, वैफल्यग्रस्त झाले आणि मग आता सगळ्याच्या सगळा प्रसिद्धीचा झोत हा कॉक्रोच जनता पार्टीकडे जातो, त्यांच्या आंदोलनाकडे आणि जंतर मंतरकडे जातो. तिथून मीडियाचं लक्ष उडवण्यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान निवासासमोर चक्क लोटांगण घालण्याची नामुष्की आली. याला मी झुरळावर स्वार होणं म्हणतो. झुरळांनी तुम्हाला नको म्हटलं नव्हतं, पण आपण जंतर मंतरवर गेलो तर मुद्दा आधीच आपल्या हातून निसटलेला आहे. पण या सगळ्या विषयाचा, सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे झुरळ पार्टीकडे जातं. म्हणून राहुल गांधी जंतर मंतरवर जायला तयार नव्हते. पण ज्या प्रकारे त्यांनी पंतप्रधान निवासाच्या बाहेर बसकण मारली, धरणं धरलं आणि पोलिसांना फरफटत आपल्याला अटक करायला लावली, ती वेळ कॉक्रोच जनता पार्टीवर सुद्धा आलेली नव्हती. राहुल गांधींच्या आयुष्यात त्यांना पहिल्यांदा अधिकृतरित्या अटक झालेली आहे. पोलिसांनी उचलून फरफटत नेलेलं आहे. आजपर्यंत झाकली मूठ होती ती त्यामुळे उघडली गेली. आता देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये पोलीस राहुल गांधींना अशा प्रकारे बकोटीला धरून उचलून नेऊ शकतात. त्या पोलिसांनी माझ्या कानात सांगितलं हे सरकार हटवा असं राहुल गांधी म्हणतात. पण त्याच पोलिसांनी राहुल गांधींना पंतप्रधान निवासाच्या दारातून उचलून फरफटत नेलं तेव्हा त्यांच्या एका पायात चप्पल किंवा बूट सुद्धा नव्हता. तो चप्पल किंवा बूट घालण्याची सवड सुद्धा पोलिसांनी राहुल गांधींना दिली नव्हती. आणि तिथे राहुल गांधींचं फ्रस्ट्रेशन, राहुल गांधींची वैफल्यग्रस्तता आपल्याला कळते. आणि आज तेच राहुल गांधी जेव्हा त्या आंदोलनामध्ये जो लाठीमार झाला किंवा पोलीस कारवाई झाली त्यामध्ये जे जखमी झाले, ज्यांच्या पायावर लाठी बसली, ज्यांच्या हातावर लाठी बसली किंवा ज्यांना काही ती तथाकथित पॅलेट गनची गोळी लागली,
अशा मुलांना घेऊन जेव्हा राहुल गांधी पत्रकार परिषद करतात तेव्हा कळतं की राहुल गांधी झुरळांच्या आंदोलनावर स्वार होऊन आपलं राजकारण करायला बघतात. हनी आय श्रम द किड या चित्रपटातलं ते बारकं पोर मला का आठवलं? राहुल गांधी आजच्या राजकारणातला सगळ्यात बालिश नेता आहे आणि त्यामुळे त्यांनी बालिश आणि फुलीस कारवाया केल्या, कृती केली तर मला कधी नवल वाटणार नाही. पण ज्या प्रकारे त्या सिनेमामध्ये ते छोटं पोर एका मुंगीवर घोड्यासारखं बसतो, घोड्यावर स्वार व्हावं तसं एका मुंगीवर स्वार होतं, तसं मला या पत्रकार परिषदेकडे बघितल्यानंतर वाटलं राहुल गांधी आता झुरळावर स्वार होऊन राजकारण करणार. कदाचित पुढली निवडणूक लढवण्यापूर्वी राहुल गांधी घोषित सुद्धा करतील की मैं भी कॉकरोच. राहुल गांधी उद्या जर मैं भी कॉकरोच म्हणून उभे राहिले तर मला नवल वाटणार नाही. इतकी केविलवाणी अवस्था त्यांनी स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाची करून टाकलेली. मित्रांनो, जमलं तर मुद्दाम बघा, सिनेमा फार मनोरंजक आहे. पण त्यातलं ते तो पोर बघितलं, छोट मुंगीवर स्वार होऊन चाललेलं ते पोर बघितलं तर तुम्हाला कळेल की राहुल गांधींनी काँग्रेसची काय अवस्था करून टाकली आहे आणि भारतातल्या विरोधी पक्षाच्या राजकारण्यांची आणि नेत्यांची मोदींनी किती सूक्ष्म अवस्था करून टाकलेली आहे. त्याची साक्ष म्हणजे तो सिनेमा आहे जो जवळजवळ 35-40 वर्षापूर्वी बनला आणि प्रकाशित झाला होता. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.